पंचमीचा स्वयंपाक करायचंय का नाही? आ बसली मोबाईल बघत. काय बी टाका आता, नेहमी करता तसं. काय काय टाकावा, काय काय करावा. बसते एवढं परत म्हणशील सगळं संपलं. काय संपलं म्हणून आता? अजून टाकू का काय सांग बाया. करा, तुमच्या हातचं लय गोड लागतंय. हा लय मोठं सामान कसं बी माझ्या हातचं करायला. तुम्ही मस्त करता भाजी, लेकाला आवडते, आम्हाला सगळ्यांना आवडते, म्हणतो तुम्हाला करायला लावतोय. डोकं दुखायला लागलं बाई बडबड करून माझं. मला काय करायचे आहे त्या पोळ्या खातात. कापा पटापटा कांदा, मी काल इथे भज्याचं आणि पीठ मला पोळ्याला चांगलं नादर मला. कांदा चिरायला एवढा वेळ लावायली. नादर पीठ मला. ते कांदे वय, ते कांदे तुमच्याच लिकीने आणले बघा. आणि ती येड वाकड छापी पैसे इथे नवऱ्याकून पैसे आणायचं सस्त्यात मस्त. वाचवते म्हणा लेकाचे. नाही पैसे ठेवी कुठं ठेवत नाही मी पैसे, वाचवते लेकाचे. बांधून पैशाचं साचलेलं परत या महिन्या 2 महिन्यांनी सासवायला. तर लेट सासवी भाजीतलं, मिठातलं, तेलातलं पैसं. आम्हाला नाही रुपया कवा वर हात देतोय की लेव. कोण नाही सून देत. कशाला द्यायला लागते, लेव देतोय ना. कोण नाही देत मला, माझी मीच करते. काशी केली, बरं त्यांना सांगते द्यायला. काशी केली, वनारशी केली, जन्माची खटखट नाही केली. बरं आहे बाई, तुमचं तुम्ही तरी नीट राहावा. तुझ्या आईला जीव लावत जा, आल्यावर मला नको लावत जाऊ. का बरं? तुम्हाला लावत नाही का मी जीव? नको बाय, माझं काय आहे आता, मी जाईन दुसऱ्या लेखा. तुझ्या आईला एकच लेख आहे. हा का? मग आता लेकी बाळीने जीव नाही लावायचं तर काय करायचं. तुम्ही येणे येणे एकमेकाला जीव लावा, तुम्हाला काही गरज पडते कुणाची? पंढरपूरला गेले तर तुझ्या आईने साधा एक फोन नाही केला, नको सांगू. तुझ्याकडे नंबरच नाही तुमचा, कुठून लावल फोन? तुझ्याकडे नव्हता काय माझा? आईला तर गुलू गुलू लावित असेल रोज फोन. मी कशाची लावते, तीच लावती मला. मग माझाच नंबर. मलाच बॅलन्स करते ती दर महिन्याला. मग लोक तुमचा मला बॅलन्स सुद्धा करत नाही. तुझ्या कामाला जाती काय? मग आता काय जत्रा खेत्रा नीट भांडे घासताय ना तर आई कामाला जाईल, गप्पा मारायची. मी जाते रोज शेतीत कामाला. मग येते तुम्हाला ते काम म्हणून करताय. तिला येत नाही. कोकाला जाते, तिच्या आई बापाने शिकवलं नाही तिला शेतात काम करायचं. आणि ते झाप बनवते, टोपले बनवते, विकायला जाते, खुरपायला जाते, कांदा काढायला जाते. आमच्या भावाने सगळं शेत घेऊन दिलं. उपकार केला तुमच्या भावाचं करायचं तवा खायचं हाय बोलू नका. तुमच्या भावाने बरं शिकवलं बाई मला. चांगले बरगाड्या मोडून द्यायला. काय करायचं? तुमच्या भावाचं काय शेत आहे का काय? शेत मी कमावलंय, तुमच्या भावाने नाही कमावलं. काचा काचा कष्ट करून 5.5 एकर जमीन घेतली म्या. बस का कापू भजेला कापू. 5.5 एकर जमीन घेऊन ठेवली म्या. सासू सासऱ्यांना जीव लावला, अपंग दिरवाता सगळ्यांच्या आशीर्वादाने भेटले. कष्ट केलंय बाई त्यांनी. तुला शेतीसाठी कष्ट करायला काय झालं? मग शेती पाहिजे करायला. हा पहिले फुकट वावर वाटीत होते. 500 रुपयाला वावर वाटून टाकली तिच्या सासऱ्यानी. ह्या बाईच्या सासऱ्यानी 500 रुपयाला वाटून टाकलं शेत.
मस्त. तुमच्यांनी कितीला विकलं? 6 एकर इकलं. मला कळत नव्हतं. 3 एकर इकलं 50,000ला आणि 3 एकर इकलं 9,500ला उठत. हा असं इकलं आमचं. काय करता आता गरज पडली नसती दुसऱ्याच्या वावरात काम करायची. स्वतःच असतं तर हे काम केलं असतं तुम्ही. लय कामाच्या सुना. मग शेतकऱ्यांच्या सुना केल्या असत्या तर केल्या असते काम. आम्हाला आमच्या आई बापाने शेतीच नाही शिकवली करायला. येत सगळं करा मग नावानी शेती करते लगेच. करते ना लगेच बाया. पदर खोचते आणि शेती करते. मी जिवंत येतावर कोणाला तुकडा देत नसते. मग शेती नावानी, शेतीत शेती शेतीत काय नावानी. काम करावं मग? आपली शेती तेव्हा काम करायचं. करा खा की का ना आणून कोणाला देत नसते. असं शिकवताय काय नाव घ्यायला? नाही बाई आम्ही काय शेती वाटून घ्या नावची करा. तुम्ही म्हणताय काम करा म्हणून म्हणायले मी तुम्हाला. नुसते देत मी कोणला. नका देऊ बाई. आम्हाला ते शेतीत काम बी करता येत नाही. नका करू बाई. कशाला करता? नवरे दिले हाकून घरी बसताय. पिठाच कुठला आहे द्यावायला पण फक्त भज्याला भिजवाय. जावयासाठी एवढूशी भाजी किलोभर तेल त्याच्यात. हा काय मम्मी तेल वरली अग. मग जावाय म्हणलं पाहिजे ना. आईला नाही येत स्वयंपाक. माझी सासू लय सुंदर स्वयंपाक करीती. तेलात आंघोळ करायसारखं. हा भाजीत एवढं तेल आहे तर माणसाने उडी मारून आंघोळ करावा. इतकं तर तेल. असू दे बाया जेवायची नाही तुझी आई. बोलताय असं ते बाई म्हणताय. बाई परत नाही का तुझ्या आईने जर नाही जीवली तर माझा लोक मला परत घरात नाही घ्यायचा म्हणून माझी सासू गेली. सासूत जास्त जीव आहे का आईत जास्त जीव आहे? सासूबाई दोघीत जास्त जीव आहे. नाही दोघींमध्ये जीव आहे. नाही बाया तसं नाही चालत. मसाला सगळा राडा केलाय बाई. मी स्वयंपाक करते. आता आमटी केली. आता खोबरं तामणपत्र ते सगळं फोडणी दिली. आम्ही असं करतो. मग आता आधी आमटी आधी भजी केल्यावर भज्याच्या तेलात उरलेल्या तेलात आमटी केल्यावर टेस्ट होती. पण आता केलं गाई गाई. एक सोडून 6 पोळ्या करायच्या तर 3 माणसं स्वयंपाकाला. 3 माणसं कोणता? आम्ही किलोच्या पोळ्या करू. आता तुझी आई तू मी. तुझं दुखतय नाही का सुनबाई? दुखतय. मला लक्षातच नाही तुझं दुखतय. काय करता? माझं दुखत नसतं तर स्वयंपाक मीच केला असता. म्हणजे आम्हाला खायला बी बोलावलं नसतं. दुखतय म्हणून बोलावलंय पंचमीला आम्हाला पोळ्या खायला. असे बाई काय करते? कढीपत्ता होता दोडाला. सगळं केलं दोडा. टाकलं का त्याच्यामध्ये? सगळं केलं दोडा मी. खोबरं कढीपत्ता कोथिंबीर लसूण अगोदर मिक्सरला लावायचं. मग ते काढून घ्यायचं. मग ते तामणपत्र ते सगळं आधी फोडणीला परतून द्यायचं. झणझणीत आमटी. झणझणीत आमटी. मग बाकीचा मसाला
येळवणी टाकायचं. साखरेच्या पुरणाच्या पोळ्या आहेत माझ्या. पुरण बघ कसलं झालंय आता. छान झाले. आता खाल्ल्यावर समजन खाऊ नको, गोड तुझं किती दुखत आहे झाले. आधीच. बनव. खायला नाही दुखत तुझं. खाऊन बघ ती वाय पुरण. आता नाही दुखत काय तुझं. बघा म्हणलं सासूने किती छान केले. जरा शिजूस्त बिजूस्त दम काढ जरा. बाकीच्या 2 लेखाला कळल्यावर ते नाही पळत यावं पोळ्या खायला. जाऊ दे, तेल लावून परत हे करायचं. मीठ घेता का तू? एक बरणी घेते तू. काढते ना आता. काय भजे काढते, कुरडया, पापड, उडदाच्या डाळीचे पापड. तुमच्या पाहुण्यांना बोलवा ना, नातेवाईकांना जेवायला. येते ना. व्हिडिओच्या माध्यमातून बोलवा. बर बर बर. आज पंचमीचा स्वयंपाक आहे म्हणा. हा, जावायला 2 जावई बोलावते, एक मुलीला बोलावते. नातू येत, त्यांना बोलावते. एवढं मोठं पुराण घातलं. झालं का पीठ मळून भज्याचं? अजून पीठ टाक थोडं याच्यात कोरडं. भज्याचं पीठ कालवले. आता भजी काढते, कुरडया पापड काढते. एक बेलनच आणावं लागते. खराब झाले ते पण. त्याच्या सगळ्या शिरा शिरा निघायला लागले. काम लावा. कामाला जाते पण ते काही जाऊनच देत नाहीत. आता काय करू. कंपनीत म्हणलं की त्यांना मी जाते कंपनीत, जाऊनच देत नाही तर काय करू. झाली पोळी. राजा मध्ये झाड आहे. तू मला राजा रे, राणी मी ताने राणी. सगळ्यात लेट जाड मध्ये लाटायचं आधी किन्याचं. मोबाईल घेऊन अजून भजे काढायचे आहेत, अजून कुरड्या पापड काढायचे आहेत. तरच दमले होय. चांगला साऊंड चालू केलाय. हा, आला तिकडे. कोणाला जीव घालायचं नाही बाबा. केल्या उशिरा. संध्याकाळीच असतात पोळ्या. वारुळाला कधी जातात तुमच्या इथं? आमच्या इकडं परत जात्यात संध्याकाळी सगळेजण मिळून. सकाळी करावं तर म्हणल्या इन बाय 2दा खाईल कशाला उभं करा. येईन बायला जुलाब लागले रे माझ्या. आधीच कवा विचारलं ना काय दुखतंय, काय नाही जुलाब लागले. येईनीला जुलाब सोडून काहीच नाही दुखत येईनीच आमच्या. मिरच्या रगडा केला पण खातच नाही. मग 2-3 बाऱ्या केला पासून चारावा. कशात काढलं?
जास्त गरम झालं ते नाही भजी तसंच करू. भजी होय. पूर्णाचं तेल टाकलं तावाला. कमी करा जरा आतनं कच्चे राहतात मग वरवरच करपतात. पोळे खायला तू तर म्हटली परी म्हटली पोळ्या आज सणासुदीचं बरं भांडू मला बोलावलं इकडे. कोणी मांडवलं बघ तुझी सासू तुझी बायको भांडल्या तुला आत्या काय सांगायची तुला. वगैरे झाली का तू हा? बोलत काय सांगायची तुला बघ तू तुला